नमस्कार. शेखर 64च्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. परराष्ट्र धोरण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि खरं सांगायचं म्हणजे अत्यंत संवेदनशील. तो इतका गुप्ततेनं इतकी वर्ष आपल्या देशात पाळला गेला आहे की एरवी आपण राजकारणावरती, अर्थकारणावरती, समाजकारणावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बोलत असतो. म्हणजे भारताविषयी आणि त्यातही महाराष्ट्र आणि बंगालविषयी नेहमी असं म्हटलं जातं की रंगभूमी आणि राजकारण याच्यावरती एक शब्द जरी बोलला नाही तर कदाचित ह्या दोन प्रांतातल्या लोकांचा दिवस मावळत नाही. इतक्या बोलघेवड्या राज्यामध्ये सुद्धा ज्या एका महत्त्वाच्या विषयावर फारशी चर्चा होत नाही असा विषय म्हणजे परराष्ट्र धोरण. मला नेहमी प्रश्न पडतो की असं का होत असेल. म्हणजे या ना त्या स्वरूपात अगदी मर्यादित प्रमाणात का होईना, पण माझं अर्थकारण, आर्थिक धोरण यांच्याशी गेली 40-45 वर्ष संबंध आहे. परमेश्वर कृपेनं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, मार्गदर्शनानं, प्रोत्साहनानं मला मुंबई शेअर बाजार, सेबी, NSDL अशा आपल्या देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक संस्थांमध्ये काम करण्याची आणि तीही अगदी प्रदीर्घ काळ काम करण्याची संधी मिळाली. त्याच्याचबरोबर 1988 सालपासनं फार मोठ्या प्रमाणावरती मी अर्थसंकल्पाचं विश्लेषण करतो, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या ना तऱ्हेनं मी परराष्ट्र धोरण या विषयाचा विचार करावा लागतो, पण तरीही माझ्या भाषणांमध्ये किंवा लेखनामध्ये तो त्या प्रमाणामध्ये येत नाही. आणि अलीकडच्या काळामधलं याचं वाढतं महत्त्व लक्षात घेता मला सहज हे शेखर 64चे भाग रेकॉर्ड करत असताना असं वाटलं की असं का होत असावं. म्हटलं तर यात इतिहास आहे, म्हटलं तर यात अर्थकारण आहे, म्हटलं तर यात राजकारण आहे, म्हटलं तर यात समाजकारण आहे. म्हणजे अगदी स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत ज्याला पार्श्वभूमी म्हणून काम करत राहावं लागतं असं क्षेत्र म्हणजे परराष्ट्र धोरण. सुदैवानं गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडामध्ये S जयशंकर असा एक आपला अत्यंत प्रभावी परराष्ट्रमंत्री झाल्यामुळे असेल, पण या विषयाची चर्चा होते. मग ती एखादी लष्करी कारवाई असू दे, ती एखादी व्यापारी कारवाई असू दे. कारवाई शब्द जाणीवपूर्वक वापरतोय. हा जो कारवाई हा शब्द आहे ना, याचं परराष्ट्र खात्याशी गमतीचं आहे. म्हणजे गमतीने नेहमी म्हटलं जातं की एक्सटर्नल अफेअर्स किंवा परराष्ट्र याला आपल्या देशातल्या काही प्रादेशिक भाषांमध्ये बाहेरच्या भानगडी असं म्हटलं जातं. मला नेहमी असं वाटतं की भानगड या शब्दामुळे तर या विषयावरती चर्चा व्हायला हवी होती. कदाचित एक असेल की कागदोपत्री कोणीही परराष्ट्रमंत्री असू दे, परंतु आपल्या देशामध्ये बहुतांश वेळेला परराष्ट्र खातं हे एक हाती एक मुखी आपल्या पंतप्रधानांनी चालवलं आहे. आपली पहिली 17 वर्ष स्वातंत्र्याच्या नंतरची नेहरू हे आपले प्रधानमंत्री होते. त्या माणसाची जागतिक उंचीच इतकी होती की परराष्ट्रमंत्री कोण आहे यांची नावंसुद्धा आता आठवावी लागतील अशी परिस्थिती आहे. त्याच्यानंतरचा शास्त्रीजींचा काळ हा पंतप्रधानपदाची कारकीर्द किंवा कालखंड म्हणूनच छोटा आहे, त्यामुळे त्याची फारशी चर्चा करता येणार नाही. त्यामुळे 1947 पासून 2024 पर्यंतच्या काळाचा जर विचार केला तर पहिल्यांदा परराष्ट्र म्हणून मंत्री म्हणून जर कोणाचं नाव लक्षात येत असेल तर ते जनता सरकारमध्ये म्हणजे 1977 ते 1979 या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी जेव्हा आपले परराष्ट्र मंत्री झाले तेव्हा ते लक्षात आलं. याचा अर्थ जो अंगभूत स्वयंभू अशा प्रेरणेनं मोठा झालेला राजकीय किंवा प्रशासकीय नेता परराष्ट्रमंत्री होतो तेव्हा तो पंतप्रधानांच्या छत्रछायेच्या बाहेर येतो किंवा त्यांच्या पडछायेच्या बाहेर येतो आणि तेव्हा परराष्ट्र धोरण चालतं का. आणि त्यातही अटलजींना मिळालेला कालखंड हा जमतेम 1.5-2 वर्षाचा आहे. त्यातही अटलजींनी केलेली कामगिरी आपल्या लक्षात येते. पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्याचे किंवा वेगळ्या पद्धतीचा विचार करणारे अटलजींची कारकीर्द होती. युनोमध्ये भारतीय भाषेमध्ये म्हणजे हिंदीमध्ये पहिल्यांदा भाषण करणारा पहिला भारतीय परराष्ट्रमंत्री म्हणजे अटलजी होते. म्हणजे आपल्या स्थानिक आणि राष्ट्रीय अस्मितेचा जागतिक पार्श्वभूमीवरती आणि व्यासपीठावरती उजागरता करणारं हे खरं म्हणजे परराष्ट्र खात्याचं काम असतं. आणि त्या कामामध्ये अशा पद्धतीची पहिली छाप आपल्याला अटलजींच्या काळामध्ये दिसते. आणि त्याच्यानंतर थेटपणाने आपल्याला परराष्ट्रमंत्र्यांची नावं आठवतात ती मोदींच्या कालखंडामध्ये. म्हणजे आधीच्या टर्ममध्ये सुषमा स्वराज या आपल्या परराष्ट्रमंत्री होत्या आणि नंतरच्या काळामध्ये S जयशंकर हे आपले सध्या परराष्ट्रमंत्री आहेत.
तुमच्या असं लक्षात येईल की पुन्हा सुषमा स्वराज ह्या एक राजकीय नेत्या म्हणून स्वतःच्या सामर्थ्यावरती पुढे आलेलं व्यक्तिमत्व होतं. एस जयशंकर हे आपले निवृत्त परराष्ट्र सचिव म्हणून आपल्या कारकिर्दीवरती पुढे आलेले होते. म्हणजे एकाचं राजकीय कौशल्य आणि दुसऱ्याचं प्रशासकीय कौशल्य याच्या जोरावरती परराष्ट्रमंत्री गाजतो का याचा विचार करावा लागतो. आणि याचं उत्तर होकारार्थी आहे. सुषमा स्वराजांच्या कारकिर्दीमध्ये विविध देशांमध्ये विविध कारणांमुळे विविध संकटात अडकलेले भारतीय नागरिक आणि विद्यार्थी आणि याची केलेली सोडवणूक हे सुषमा स्वराजांचं सगळ्यात मोठं यश आहे. असं काम करणंही गणित नसतात, परंतु असं काम परराष्ट्रमंत्री करू शकतो. यातच तो परराष्ट्रमंत्री म्हणून जगातल्या इतर अनेक देशांशी अनेक सत्ता केंद्रांशी किती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव राखू नये याचं ते गणित असतं. एकंदरीतच देशाच्या वाढत्या सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थितीचं ते जेवढं द्योतक आहे तेवढंच या माणसानं व्यक्ती म्हणून तिथे साधलेले संपर्क त्याचा असलेला दरारा हाच शब्द महत्त्वाचा आहे याचं ते द्योतक असतं. आणि म्हणून परराष्ट्र धोरण या विषयाचा विचार करावा लागतो. गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये आपल्या असं लक्षात येईल की या वाढत्या चढत्या परराष्ट्रीय धोरणाच्या प्रभावामुळे त्याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे अनेक गोष्टी घडल्या की अनेक गोष्टी घडल्या म्हणून आपलं परराष्ट्र धोरणात चर्चेचा केंद्रबिंदू झाला असाही विचार करायला हरकत नाही. मग उरी द सर्जिकल स्ट्राईक सारखा विषय असू दे किंवा आपण रशियामधनं केलेली तेलाची आयात हा विषय असू दे, हे खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशाच्या वाढत्या आर्थिक वाढत्या सामाजिक वाढत्या राजकीय अशा प्रभावाचं द्योतक किंवा प्रतिबिंब आहे. आणि मग ते दृगोच्चार करणारं ते शब्दबद्ध करणारं व्यक्तिमत्व म्हणून मग आपण आधी अटलजी मग सुषमा स्वराज आणि मग आज एस जयशंकर यांना पाहतो का याचा विचार करू. याचं एक दुसरं साम्य एक राजकीय इतिहास म्हणून पाहता येईल. आत्ता जी मी 3 प्रभावी परराष्ट्र मंत्र्यांची नावं घेतली याच्या आधी काही फार मोठा राजकीय नेता किंवा एखादा राजकीय मुत्सद्दी आपला परराष्ट्र मंत्री झाला नाही अशातला भाग नाही. काँग्रेसच्या राजवटीमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की ही जी 3ही परराष्ट्रमंत्रीपदांची नावं आहेत, अटल बिहारी वाजपेयी मोरारजी देसाईंच्या मंत्रिमंडळामध्ये परराष्ट्रमंत्री होते. सुषमा स्वराज या मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडातल्या परराष्ट्रमंत्री होत्या. एस जयशंकर हे मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडामधले परराष्ट्रमंत्री होते. आणि ह्या 3ही कारकिर्दी काँग्रेस प्रणित पंतप्रधानांच्या नव्हत्या. हा योगायोग नसतो. म्हणजे एकंदरीतच आपल्या देशाची यंत्रणा कशी वापरायची किंवा कशी उपयोगात आणायची याचा विचार काँग्रेसेतर सरकारनं विशेषतः परराष्ट्र खात्याबद्दल जास्त केला आहे असं त्याचं लक्षण किंवा कारण आहे का याचा विचार करावा लागेल. म्हणजे एक गोष्ट अशी लक्षात येते की मी मगाशी म्हणलं तसं नेहरूजींच्या काळात इंदिराजींच्या काळात ही जी सगळी व्यक्तिमत्व गाजली ती व्यक्तिमत्व मोठीच होती. तेव्हा काही परराष्ट्रमंत्री पद आपल्याकडं नव्हतं अशातला भाग नाही. किंवा काँग्रेसच्या राजवटीमध्ये परराष्ट्र धोरणानं काही ठिकाणी मुद्दे किंवा यश मिळवलं नाही असाही त्यातला भाग नाही. इंदिराजींनी निक्सनला दिलेलं उत्तर असेल, इंदिराजींनी PL 480 नेकलेलं असेल, खरं म्हणजे हे परराष्ट्र धोरणाचे विषय आहेत. पण अगदी राजकीय किंवा राज्यशास्त्राच्या विद्यार्थी असलेल्या व्यक्तीला सुद्धा क्षणभर डोकं खाजवावं लागेल की या काळात किंवा या घटना घडत असताना आपल्या देशाचा परराष्ट्र मंत्री कोण होता. आज मोदीं इतकं सर्वस्पर्शी प्रभावी व्यक्तिमत्व आपला पंतप्रधान असतानाही आपल्या सगळ्या आर्थिक योजनांची नावं प्रधानमंत्री योजना असं असतानाही मोदीजींच्या बरोबर सुषमा स्वराजजींचं नाव आठवतं किंवा मोदीजींच्या बरोबर एस जयशंकर यांचं नाव आठवतं. याच्यामध्ये परराष्ट्राकडे जास्त लक्ष केंद्रित होतं हे गणित लक्षात घ्यावं लागतं. आणि मग अशी गोष्ट लक्षात येते की अनेक महत्त्वाची चर्चा जेव्हा होत राहते त्यावेळेला अलीकडच्या काळामध्ये परराष्ट्रमंत्री कोण आहे याचा विचार केला गेला नाही. पण आज पटकन एखादा फोटो सरकारच्या धोरणाचा विचार करत असताना मग ते कोणत्याही खात्याशी संबंधित असू दे आपल्या डोळ्यासमोर येणारी चौकडी असते. पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, परराष्ट्रमंत्री असतील, राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल असतील. म्हणजे अशी विविध भाग देशांतर्गत बाबी देशाबाहेरच्या बाबी आणि त्याचा संरक्षणाशी घातलेला संबंध हे आजच्या परराष्ट्र धोरणाचं महत्त्वाचं यश आहे का याचा विचार करू. जेव्हा अर्थव्यवस्था सलगपणानं चालवायची असते तेव्हा मला माझ्या आयाती निर्यातीवरती लक्ष ठेवावं लागतं. इथे परराष्ट्र धोरण महत्त्वाचं ठरतं. जेव्हा अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला त्यावेळेला त्या तालिबाननं असं जाहीर केलं की अफगाणिस्तानचे सी पोर्ट्स आणि एअरपोर्ट्स हे तेलाच्या वाहतुकीकरता वापरता येणार नाहीत.
याच्यामध्ये जेवढा अफगाणिस्तान आणि तालिबानचा अंतस्थ हेतू होता तेव्हा त्यावेळच्या तत्कालीन आंतरराष्ट्रीय आर्थिक दबाव केंद्रांचा नसेल अशातला भाग नाही. भारताच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांना आणि भारताच्या वाढत्या स्थानाला त्यातनं धोका पोहोचवण्याचा उद्देश नसेलच असं नाही. कदाचित तो त्यावेळेला साईड गोल असेल, पण तो गोल होता. कल्पना अशी होती की यामुळे कुठेतरी भारत एका निगोशिएशन टेबलवर येईल. तेव्हा आपण अत्यंत मुत्सद्दीपणाच्या परराष्ट्र धोरणातनं रशियामधल्या आपल्या तेलाची आयात टप्प्याटप्प्यानं वाढवावी लागली. इथे परराष्ट्रमंत्री, परराष्ट्र खाते आणि परराष्ट्र धोरण याचं एक वेगळं महत्त्व अलीकडच्या काळामध्ये अधोरेखित झालं. त्याचबरोबरीने आज आपल्या परराष्ट्र धोरणाचं एक दुसरं यश दिसायला ते गणित जरूर मोदींचं आहे. जरूर मोदींची आज जागतिक नेत्यांशी असलेल्या वैयक्तिक मैत्रीचा भाग आहे. परंतु भारतानं सांगितलं म्हणून रशियानं युक्रेनवरती हल्ला केला नाही असं विधान जेव्हा एका चौथ्याच देशाचा पंतप्रधान करतो आणि त्याचं खंडन दुसरं कोणीही करत नाही, त्यावेळेला आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण आता किती यशस्वी होतं आहे हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पुतीन एकीकडे बायडेन मंत्री झालेला तरी चालेल असं म्हणतं, याचा अर्थ ज्या वेळेला रशियाशी मैत्री करत असतानाच, रशियाशी व्यापारी संबंध वाढवत असतानाच, रशियाकडनं तेलाची आयात सर्वोच्च प्रमाणावरती होत असताना आज रशिया तेलाच्या पेमेंट्स ही फक्त डॉलरमध्ये न घेता रुपयामध्ये घेते, भारतीय वस्तूंमध्ये घेते, भारतीय सेवांमध्ये घेते, त्याचे दर भारतीय बंदरांवरती देते. हे जितकं परराष्ट्र देशाचं धोरण आहे, तितकंच जेव्हा पुतीन असं म्हणतात की अमेरिकेमध्ये बायडन आलेला चांगला कारण तो जास्त अनुभवी आहे, ही एका अर्थी रशियाशी मैत्री वाढवत असतानाच भारतानं अमेरिकेशी सुस्थापित केलेले चांगले संबंध आणि त्यातही डोनाल्ड ट्रम्प आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असलेली मैत्री याची रशियासुद्धा दखल घेते असं जर खरं गणित असेल तर ते एका अर्थाने जितकं मोदी सरकारचं वैशिष्ट्य आहे तितकंच आपल्या वाढत्या परराष्ट्रीय धोरणाच्या विजयाचंही रहस्य आहे का याचा विचार करू. हे केवळ अशाच पद्धतीनं गणित होत असतात अशातला भाग नाही. साधारणपणे आपल्या राजकारणामध्ये फ्रान्स आणि राफेल हे समानार्थी शब्द झाले होते आणि त्यामुळे काँग्रेसेतर सरकारमध्ये त्याचं गणित आपल्याला बदलवणं हे वेगळं होतं. कारण ज्या अनेक मुद्द्यांवरती धमाशान होत मोदी सरकार सत्तारूढ झालं होतं त्या अशा लष्करी साहित्याच्याही गोष्टी होत्या. परंतु आज आपल्या परराष्ट्र धोरणाने आणि मोदी सरकारच्या कामगिरीने असं काही एक टप्पा गाठलेला आहे की त्यामुळे त्याच फ्रान्सला आपण हाताशी धरून आज आता अशी घोषणा करतो. केवळ त्या फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष 26 जानेवारी 2024ला आपले प्रमुख पाहुणे असतात अशातला भाग नाही. ते फ्रान्स, भारत सरकार आणि टाटा ग्रुप यांच्या एकत्रित येण्यातनं हेलिकॉप्टरचे सर्व भाग आता भारतात बनवले जातील. हा दिसायला जितका आर्थिक निर्णय आहे तितकाच तो आपल्या परराष्ट्र धोरणाचा विजय आहे का याचाही विचार करू. म्हणजे असं म्हणतात ना की बॅक ऑफिस हे दिसत नसलं तरी ते जोवर सक्षम असतं तोवरच फ्रंट ऑफिस काम करत असतं. परराष्ट्र धोरण हे कोणत्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय फ्रंट ऑफिस नाही आहे, ते बॅक ऑफिस आहे, पण ते चालावं लागतं. मग गेल्या 10 वर्षात ही दृगोच्चरता जशी वाढली आहे तशी त्यांची कार्यक्षमता ही वाढली आहे का याचा विचार करावा लागतो. आणि म्हणून आजच्या शेखर 64चा विषय परराष्ट्र धोरण. मनःपूर्वक धन्यवाद.